मी शेतकऱ्यांकरता मागणी करतो, यात टोमणे कुठे आले? शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, हा टोमणा आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना विचारला। मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसलो म्हणता, पण तुम्ही बाजार बसवेल लोक आहात, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, याचा मला आनंदच आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंचा दौरा सुरू आहे। पराभवानंतर ठाकरे बाहेर पडलेले आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली। ठाकरेंच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। लोक पकडून पकडून आपण आणत आहोत, असं फडणवीस म्हणाले। राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे फुसकी लवंगी असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास राहू नये, असा राहुल गांधींचा प्रयत्न आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली। जमीन घोटाळ्याचा आरोप केला। 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं केवळ 300 कोटींमध्ये घेतली। तसंच यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा दावाही दानवे यांनी केला। महाराष्ट्राची लुटमार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पार्थ पवारांनी सगळे नियम गुंडाळले आहेत। 1 लाखांचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य झालं, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला। 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ करा, 27 दिवसात व्यवहार पूर्ण झाला। पार्थ पवारांना जी सवलत दिली ती सगळ्यांना का मिळत नाही, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला। नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। दरम्यान नेवासामध्ये एक भव्य दिव्य मेळावा आयोजित करू, असं सुनील तटकरे म्हणाले। पाचोऱ्यात शिवसेना आमदार किशोर पाटलांनी भाजप विरोधात आकबाकड केली। दरम्यान आता भाजप आमदार मंगेश पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिक्षण मंत्री तुमचा असेल, परंतु मुख्यमंत्री आमचा आहे। तुमच्या डोक्यात जर सत्तेची वेगळ्या पद्धतीने हवा केली असेल तर तुम्ही आमच्यावर चौकशी लावूनच दाखवा, असा धमकीवजा इशारा मंगेश पाटलांनी दिला। आमदार किशोर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। वैशाली सूर्यवंशी यांच्यावर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय। या आरोपांना वैशाली सूर्यवंशी यांनी उत्तर दिलं, मी मैदान सोडून पळून गेलेली नाही, सुरत मार्गे गुवाहाटीला गेले नाही, असं म्हणत वैशाली सूर्यवंशींनी आपले बंधू किशोर पाटलांना टोला लगावला। धामणदेवी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटात फूट पडली आहे। अंजणी ढाकरवाडीतील शिवसेनेच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता आचारसंहिता लागू झाल्यानंतर मनमाड, नांदगाव, येवला, चांदवडमध्ये पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी लावलेले बॅनर काढण्याला सुरुवात झाली आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे। भाजपनं आज राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील निवडणुका प्रमुखांची नावं जाहीर केली। सगळ्याच जिल्ह्यातील महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून भाजपनं नियुक्ती केलेली आहे। रस्ते कामावरून विखेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं। खासदार निलेश लंके यांनी सडेतोड उत्तर दिलं। काही नेत्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय भाषणं त्यांची पूर्ण होत नाहीत, म्हणून माझं नाव घेतात। ते 5 वर्ष खासदार होते पण काहीच करू शकले नाहीत, म्हणूनच जनतेनं मला निवडून दिलं। रस्ते कामाला सुरुवात झालेली आहे, ते माझ्याच कार्यकाळामध्ये पूर्ण होईल, असं निलेश लंकेंनी उत्तर दिलं। बुलडाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना प्रशिक्षण मेळावा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। त्यावेळीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार संजय गायकवाड यांना आपल्या बेजबाबदारपणाच्या विधानाला आवर घाला, असं म्हणून चांगल्याच कानपिचक्या दिल्या। बुलडाण्याच्या मेहकरमध्ये शिवसेना मेळाव्याला आलेले अर्जुन खोतकर यांनी आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली। राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण आजही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असं विधान त्यांनी केलं। खोतकरांच्या विधानानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चाकण इथं शिवसेनेत प्रवेश करतायत। स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत तुफळी असल्यानं शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय अतुल देशमुख यांनी घेतल्याचं बोललं जात आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे। भाजपनं महाराष्ट्राची सत्ता चोरीनं हस्तगत केली, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असं वातावरण निर्माण करेल की जनतेच्या दारात गेला तरी घरी जावं लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी दिला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होताच वर्धा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्स, बॅनर्स काढण्याचं काम नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं। शहराच्या आतामध्ये
आतमधील भागात अजूनही बॅनर होर्डिंग्स लागल्याचं बघायला मिळत आहे। मंत्रालयात उद्या वंदे मातरमचा नारा घुमणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या समूह गानाचा कार्यक्रम होणार आहे। सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम गायनाचा आदेश देण्यात आलाय। मात्र बहुतांश मुस्लिम आमदारांचा वंदे मातरमला गायनाला विरोध आहे, त्यामुळे वंदे मातरम वरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत। बातमी शिर्डीतून आहे। शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरता महामृत्युंजय यज्ञ करण्यात आला। शिर्डी शहराचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर हा यज्ञ करण्यात आला। यावेळी खासदार संजय राऊत यांच्या उत्तम आरोग्याकरता प्रार्थना करण्यात आली। ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, कोपरगाव तालुक्याचे भरत मोरे, अमोल महाले आदी कार्यकर्त्यांनी सपत्नीक पूजेत सहभाग घेतला। महामृत्युंजय यज्ञ पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीत सहभाग घेतला। साईबाबांच्या चरणी देखील साकडं घातलं। खासदार संजय राऊत हे स्वतः साई भक्त असून अनेकदा शिर्डी साई दर्शनाकरता ते यायचे, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचं भावनिक नातं होतं। संजय राऊत यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना यावेळी सगळ्या शिवसैनिकांनी हनुमान आणि साई चरणी केली। आणि आज आम्ही मारुती मंदिरापुढे गुरुवारच्या दिवशी बाबांच्या मंदिरापाशी मारुतीची दक्षिणमुखी मारुतीच्या समोर महामृत्युंजय यज्ञ केला आणि संजय राऊत साहेबांची प्रकृती चांगली व्हावी आणि लवकरात लवकर ठीक होऊन त्यांनी परत तो पक्षाच्या आणि साई सेवेसाठी आणि बाबाच्या दर्शनात लवकर यावे यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला। आज शिर्डीमध्ये गुरुवारच्या दिवशी महामृत्युंजय यंत्र आम्ही संपूर्ण शिवसैनिकांनी जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि बाबांना आरती करून साकडं घालणार आहे की साहेबांची तब्येत लवकर बरी हो ही आज बाबांना साकडं घालणार। अजून एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघूया। इंस्टाग्रामवरून ओळख करून डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करण्यात आलं आणि वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आले। हा संतापजनक प्रकार घडलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जो समोर आलाय। तेलंगणातील आरोपी सी अमरनाथ याला पोलिसांनी अटक केलेली आहे। न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी त्याला दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने इंस्टाग्रामवर ओळख काढली, वाढवली आणि पीडित डॉक्टर महिलेला भेटण्याकरता छत्रपती संभाजीनगरात तो येत असायचा। पीडितेचा गैरफायदा घेत त्याने हॉटेलमध्ये तिच्यावर अनेकदा अत्याचार केले, तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि तुझ्या नवऱ्याला पाठवेन असं म्हणत तिला ब्लॅकमेल करत 4 लाख रुपये तिच्याकडून उकळले। सतत धमक्या, ब्लॅकमेल आणि पैशांच्या मागणीने त्रस्त झालेल्या पीडितेनं अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून अटक केली आहे, चौकशी सुरू आहे। पण या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडालेली आहे। ग्राहक बनून आलेल्या एका बुरखाधारी महिला आणि तिच्या जोडीदारानं हातचलाखी करत 5 ग्रॅम सोन्याची अंगठी चोरली। सोन्याची अंगठी बदलून तिच्या जागी नकली अंगठी ठेवत दुकानातून त्यांनी पोबारा केला। लासलगावच्या एका सराफा दुकानात ही घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तपास सुरू आहे। आजपासून नेरळमध्ये माथेरान मिनी ट्रेन अखेर धावली आणि पर्यटकांनी सुटकेचा श्वास घेतला। आजपासून माथेरानच्या पर्यटन व्यवसायाच्या दिमतीला मिनी ट्रेन सज्ज झालेली आहे। पर्यटकांनी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला। शक्तीपीठ महामार्ग मोजणी वादाच्या भरात सापडली आहे। सरकारने मंजूर केलेला हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून पहिली ठिणगी पडली। पलूस तालुक्यातील भिलवडी इथं ऊसाची वाहनं रोखून धरण्यात आली। ऊसाला पहिली उचल 3751 रुपये आणि गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपये दर मिळाला पाहिजे या मागणीकरता स्वाभिमानीनं आक्रमक पवित्रा घेतलाय। सीसीआयनं यंदा कापूस खरेदीची पद्धत ऑनलाईन आणि अधिक किचकट केल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झालाय। 8111 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव असताना सुद्धा शेतकऱ्याला आता कापूस सीसीआयकडे विकायचा असेल तर कपास किसान ॲपवर किमान 3 दिवस आधी स्लॉट बुकिंग करणं बंधनकारक करण्यात आलंय। यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग आदी शेतमालाच्या हमीभाव खरेदी करता कृषी उत्पन्न बाजार समित्यांना देखील मान्यता देण्यात आली आहे। या जिल्ह्यातील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर शेतकरी नोंदणी केली जाते।
सोलापूर विमानतळावर विमान लँडिंग करताना पतंगाचा मांजा विमानाच्या पंख्यात अडकला. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या विमानातून 34 प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर पतंग उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या पालकांना पोलिसांनी समज दिली. सांगली जिल्हा बँकेच्या कलम 88 अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती शासनानं उठवल्यानंतर आता या प्रकरणी काही आजी माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. बँकेचे 50,58 लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी तुमचे म्हणणे सादर करा असं त्यांना सांगण्यात आलंय. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाला यंदाची दिवाळी समृद्धी देणारी ठरली आहे. दिवाळीच्या कालावधीत धुळे एसटी आगाराला तब्बल 23,56 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे. धुळे विभागानं 750 बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली. या कालावधीमध्ये तब्बल 27,68,000 प्रवाशांनी प्रवास केला. जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये 21व्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाला सुरुवात झाली. महोत्सवामध्ये राज्यातील 24 विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विविध विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लोककला सादर केल्या. पुणे महापालिका आयुक्तांनी पोलीस प्रशासनासोबत कसबा मतदारसंघामध्ये पाहणी दौरा केला. स्वच्छ सुंदर विकसित कसबा अभियानासाठी प्रशासन रस्त्यावर उतरलं असून दत्तवाडीतील अंबिल ओढा सीमा भिंतीची पाहणी करण्यात आली. कोकणात अवकाळी पावसामुळे भात पिकाचं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. काढणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस आजाराचा उद्रेक झालाय. आतापर्यंत एकूण 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. घराभोवती असणारी झाडाझुडपं काढून टाकावीत. तसंच घराजवळ पालापाचोळा कचरा साचू देऊ नका असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. दरम्यान भाजप युवा नेते विवेक कोल्हे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मावळमधील लोहगड भाजे रस्ता धोकादायक बंद आहे. रस्ता अरुंद आहे. अशात खड्डे आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्ता कसा रस्त्यातनं गाडी कशी चालवायची असा प्रश्न पडतो. त्यामुळे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होते. गुहागर समुद्र किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचं आगमन झाले. किनारपट्टी भागात सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागलेले आहेत. अचानक आलेल्या हवामान बदलामुळे नियमित वेळेपेक्षा यंदा सीगल उशिरानं कोकण किनारपट्टीवर आलेत अशी माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. सिंधुदुर्गच्या श्रीदेवी सोनुर्ली मंदिराचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय. आज पहाटे देवीची विधिवत पूजा करण्यात आली. दरम्यान ओटी भरण्याकरता आणि दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली. सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नानं इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामांतर झालं. नामांतरानंतर सदाभाऊ खोत पहिल्यांदाच ईश्वरपूरमध्ये दाखल झाले. यावेळी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं फटाके फोडण्यात आले. वाद्यांच्या गजरात फुलांची उधळण करत सदाभाऊंचं स्वागत झालं. सांगलीच्या आमणापूर इथं दीपोत्सव साजरा करण्यात आला. समर्थ अंबाजी बुवा घाटावर रौप्य महोत्सवी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावर्षीचा दीपोत्सव ऑपरेशन सिंदूर आणि विश्वविजेत्या भारतीय संघाला समर्पित करण्यात आला. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव इथल्या नाथबाबा विद्यालयामध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरणाला अनुकूल साहित्याचा वापर करत यंदा या स्पर्धेत 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिवनेरी, जंजिरा, विशाळगड, प्रतापगड यासह अनेक किल्ल्यांची प्रतिकृती इथं साकारण्यात आली. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 10-15 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणाचा फटका तूर पिकाला बसलाय. तुराच्या फुलांची गळती व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर आहे. नागपूरच्या रामटेक तालुक्यातील जयपालेश्वर देवस्थान परिसरात तलावात बुडून मामा भाचीचा मृत्यू झाला. पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे हर्षाली माकडे ही 13 वर्षाची चिमुकली बुडायला लागली. तिला वाचवायला पाण्यात उडी मारणारे तिचे काका 33 वर्षांचे अजय लोहबरे यांचाही मृत्यू झालाय. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बदलापुरातील मोहनानंद परिसरामध्ये भगवान शिवशंकराला 1100 दिव्यांची आरास साकारण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. साताऱ्यातील क्षेत्रमाहुली इथं रामेश्वर मंदिर परिसर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 2500 दिव्यांनी उजळून निघाला. या दरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लेझर शो सुद्धा सातारकरांचा लक्ष वेधून घेणारा ठरला. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीवर कोरणी घाट इथं कार्तिक पौर्णिमेच्या रात्री गंगा आरती महाआरती करण्यात आली. यावेळी हजारो भक्तांनी कोरणी घाटावर येऊन गंगेची आरती केली.
जळगावच्या चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं भाजपला थेट इशारा दिला. महायुतीत सन्मानजनक वाटा न दिल्यास पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल असा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपकडे 10 जागांचा प्रस्ताव सादर केला असून यामध्ये नगराध्यक्षपदाचाही समावेश आहे.